नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्याचे भाव वाढणार का? तर कांद्याचे भाव वाढणार, तर किती वाढणार, कधी वाढणार, त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जसाला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेतो आज। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी असल्या कारणाने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। कांद्याचे भाव वाढणार, वाढले, कुठे वाढले, किती वाढले आणि किती वाढू शकतात त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत। जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची न्यूज आलेली आहे। सविस्तर संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघा, नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भातील कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, ऐन हंगामात रडलेला कांदा आता हसू लागला आहे। तब्बल 7 महिन्यानंतर दरात वाढ, उत्पादकांमध्ये समाधान, ग्राहकांमध्ये नाराजी। भाववाढ झाली तर किती झाली तर बघा, पैलवान ब्रदर्स या ठिकाणची कांदा पट्टी आहे। कांदा अँड व्हेजिटेबल कमिशन एजंट, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, दिनांक 8 जून 2024 रोजी कांदा पट्टी तुम्ही बघत आहात। मागील पट्टी आहे, परंतु पट्टी बघू शकता। कांदा मालधनीचे नाव विजय शिवाजी शिंदे या ठिकाणी बघू शकता। शेतकरी मित्रांनो, कांद्याला काय भाव भेटला? 4700, 4500, 4000, 4000 रुपयापासून 4500, 4700 रुपयापर्यंत या ठिकाणी भाव भेटला। मी म्हटलं होतं कांद्याचे भाव वाढतील आणि कांद्याचे भाव वाढले। आणखी सुद्धा कांद्याचे भाव सुधारणा होऊ शकते। आज सुद्धा 4-5 हजार रुपयापर्यंत, 5-6 हजार रुपयापर्यंत कांदा जाऊ शकतो। आणि कशामुळे तर लोकसभा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे सध्या तरी कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी कायम अपेक्षा राहिली असताना थोडीफार या ठिकाणी चांगली सुधारणा कांद्याच्या भावात बघायला भेटत आहे। गेल्या वर्षी डिसेंबरच्या अगोदर कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होती आणि जो की केंद्र सरकारने निवडणुकीच्या आधी 6 महिने अगोदर या ठिकाणी निर्यात बंदी करून ठेवली। ती निर्यात बंदी या ठिकाणी अजून शेतकऱ्यांना भोगत आहे, कारण की 7 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी केंद्र सरकारने निर्यात बंदी केली आणि ती आपण 31 मार्च या रोजी उठवू असं सांगून या ठिकाणी शेतकऱ्यांना या सरकारने सांगितलं 31 डिसेंबर पर्यंत ते राहील असं सांगितलं। परंतु 19 फेब्रुवारी 2024 रोजी कांदा निर्यात बंदी उठला असं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या ठिकाणी सांगितलं। परंतु एक दिवस उठली असं सांगून आवक वाढली, भाव पुन्हा कमी झाले आणि पुन्हा सांगितलं की कांदा निर्यात बंदी उठलीच नाही केंद्रीय ग्राहक विभागाचे सचिव यांनी। त्यानंतर 31 मार्चला उठणार असं शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु 31 मार्च अगोदरच त्यांनी निर्णय घेतला की पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील, म्हणजे कायमच राहिली। निवडणुकीच्या ऐन मे महिन्यामध्ये निर्यात बंदी उठवली असं सांगितलं, परंतु त्यावर ज्या काही जटिल अशा अटी शर्ती आहे, $550 निर्यात मूल्य, त्यानंतर 40% निर्यात शुल्क कायम लागू केलं। काही राज्यासाठी काढून घेतलं, काही राज्यात ठेवलं, म्हणजे शेतकरी विरोधीच निर्णय सरकारने घेतला। आता या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत आहे, प्रतिक्रिया आहे, कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करून जय महाराष्ट्र भेटूया पुढून। धन्यवाद।